रामकृष्ण हरी. भक्तांनो, ज्या भक्ताच्या अंतःकरणात विठ्ठलाचे अखंड नामस्मरण असते त्यांच्या सेवेसाठी स्वतः परमेश्वर धावत येतो. आज आपण अशी एक अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे संत एकनाथ महाराजांच्या अखंड भक्तीची आणि भक्तासाठी स्वतः भगवान विठ्ठल 12 वर्ष सेवक बनून पाणी भरण्याची. कल्पना करा, ज्याच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात, तोच पांडुरंग एका भक्ताच्या घरी पाणी भरत आहे. पण असे काय झाले? भगवान स्वतः सेवा करण्याची वेळ का आली? चला तर मग जाणून घेऊया ही दिव्य कथा. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी संत होते. त्यांचा जन्म पैठण येथे झाला. ते अत्यंत दयाळू आणि सर्वांना समान वागणूक देणारे होते. त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक अतिथी म्हणजे त्यांच्यासाठी देवच होता. ते रोज हरिनाम प्रवचन आणि कीर्तन गरजू लोकांची सेवा करण्यात मग्न असत. संत एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या नावाचा एक सेवक होता. पण हा सामान्य सेवक नव्हता. तो स्वतः भगवान विठ्ठलच होता. हे त्या काळी कुणालाही माहीत नव्हते. एक दिवस एकनाथ महाराजांनी अंतःकरणातून विठ्ठलाला प्रार्थना केली, हे देवा, माझ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताची आणि अतिथीची सेवा माझ्या हातून उत्तम प्रकारे घडू दे. भक्ताची ही निष्काम प्रार्थना विठ्ठलाच्या हृदयाला भिडली. भगवान विठ्ठलाने विचार केला, माझा हा भक्त रात दिवस माझे नाम घेतो. तो स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांची सेवा करतो. आता त्याची सेवा करण्याची वेळ माझी आहे. आणि एक दिवस पैठण नगरीत एक तेजस्वी सावळ्या वर्णाचा अत्यंत नम्र तरुण संत एकनाथ महाराजांच्या घरी आला. त्याने नम्रपणे विचारले, महाराज, मला तुमच्या घरी सेवक म्हणून ठेवणार का? मी पाणी भरेन, घरातील सर्व कामं करेन. एकनाथ महाराजांनी त्याला प्रेमाने घरात घेतले. त्याचे नाव विचारले असता तो म्हणाला, माझे नाव श्रीखंड्या. त्या दिवसापासून श्रीखंड्या रोज पहाटे उठून नदीवरून पाणी आणू लागला. त्या काळी पाण्याची सोय नव्हती. कावड खांद्यावर घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत असे. पण श्रीखंड्या कधी थकत नसे. तो नेहमी हसतमुखाने सर्व कामे करत असे. एक दिवस, 2 दिवस नव्हे तर संपूर्ण 12 वर्ष तो संत एकनाथ महाराजांच्या घरी सेवा करत राहिला. घरातील प्रत्येकाला त्याचा स्वभाव खूप आवडत असे. तो कधीही मोबदला मागत नसे. त्याला फक्त संतांची सेवा करण्यात आनंद वाटत असे. दरम्यान पंढरपूरमध्ये एक वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला. त्याने मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला विठ्ठलाच्या जागी केवळ रिकामी विठ्ठल दिसली. तो घाबरला. पुजाऱ्यांनाही पाहिले तर विठ्ठल मूर्तीमध्ये नव्हता. सर्वत्र चर्चा सुरू झाली. अखंड भक्तीने विठ्ठलाला शोधणाऱ्याला त्या भक्ताच्या स्वप्नात भगवान विठ्ठलाने दर्शन दिले आणि सांगितले, मी सध्या पैठण येथे
माझ्या परमभक्त संत एकनाथ महाराज यांच्या घरी श्रीखंड्या नावाने सेवा करत आहे. हे ऐकताच तो भक्त पैठणला आला. संत एकनाथ महाराजांना भेटून त्याने सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून एकनाथ महाराजांना मोठा धक्का बसला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे विचार करू लागले, अरे मी किती अभागी. माझ्या घरी ते साक्षात विठ्ठल 12 वर्ष सेवा करत होता आणि मी त्याला ओळखूही शकलो नाही. ते श्रीखंड्याला शोधण्यासाठी घरभर धावले, पण तो कोठेही दिसला नाही. कारण आपले कार्य पूर्ण करून भगवान विठ्ठल अदृश्य झाले होते. संत एकनाथ महाराज व्याकुळ होऊन रडू लागले. ते म्हणाले, हे विठ्ठला, मी तुला सेवक समजत राहिलो. तुझ्याकडून पाणी भरून घेतले, मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अंतःकरणातून विठ्ठलाला हाक मारली. त्याच क्षणी भगवान विठ्ठलाने त्यांना दिव्य दर्शन दिले आणि प्रेमाने म्हणाले, नाथा, दुःखी होऊ नका. तुम्ही माझी नव्हे तर मी तुमची सेवा केली आहे. जो भक्त निष्काम भावाने भक्त जीवामध्ये मला पाहतो, त्यांची सेवा करण्यात मला आनंद वाटतो. भक्ताच्या प्रेमापोटी मी स्वतः बांधला जातो. भक्तांनो, या कथेतून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो. भगवानाला सोन्या चांदी अहंकार मोठमोठे नैवेद्य किंवा बाह्य दिखावा नको असतो. त्याला हवे असते ते भक्ताचे निर्मळ मन, निष्काम सेवा आणि अखंड नामस्मरण. जो दुसऱ्यांची सेवा करतो, गरजूंना मदत करतो, सर्वांमध्ये देव पाहतो आणि विठ्ठलाचे नाम घेतो, त्यांच्या घरी स्वतः भगवान येतात. कदाचित आपल्यालाही ते कोणत्या ना कोणत्या रूपात भेटत असतील, पण त्यांना आपण ओळखू नाही शकत. म्हणूनच संतांनी सांगितले आहे, जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. चला, आपणही आज एक संकल्प करूया. दररोज विठ्ठलाचे नाम घेऊया, इतरांची सेवा करूया आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडला असेल तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या संतगाथा परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या संचित्रासह. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. धन्यवाद.